भाई, नितेश राणेने पत्रकार परिषदेमध्ये थेट तुमच्यावर आरोप केला. 2024 मध्येच तुम्ही भाजपमधून लढणार होता. आता 2029 मध्ये तुम्ही भाजपमध्ये असाल. त्यामुळे दीपक केसरकर आपल्यासोबत असल्याचा एक आज सावंतवाडीत पण त्याने पुन्हा एकदा गप्पास्फोट केलेला होता. हे लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा हेतूने ही केलेली विधान आहेत. याच्यामध्ये कोणतंही तथ्य नाही. माझे भारतीय जनता पक्षाशी सुद्धा अत्यंत जवळचे संबंध आहेत आणि त्याच्यामुळे असा त्याच्यातून कोणी निष्कर्ष काढणं चुकीचं आहे. कारण युतीमध्ये आम्ही एकत्र आहोत आणि त्याच्यामुळे माझे संबंध चांगले आहेत. याच्यामध्ये कुठलीही शंका असण्याचं कारण नाही. तुमचं एक पाय भाजपमध्ये तर एक पाय शिवसेनेत असल्याचं त्यांनी म्हटलं. नाही, असं म्हणण्याचं काही कारणच नाही. मी शिवसेनेचा आमदार आहे. शिवसेनेमधून मी मंत्री होतो आणि त्याच्यामुळे महायुतीमध्ये एकामेकाशी चांगले संबंध ठेवणं याच्यामध्ये गैर काहीही नाही असं मला स्वतःला वाटतं. 2024 मध्ये खरंच भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार होता का? नाही, असं बिलकुल नाही. बघा, मला पूर्ण पाठिंबा हा जसा एकनाथराव शिंदेंचा होता तसाच फडणवीस साहेबांचा सुद्धा होता आणि त्याच्यामुळे असा पाठिंबा असताना पक्ष बदलण्याचा प्रश्न उद्भवत नाही. दीपक केसरकर हे दूरदृष्टी असणारे नेते आहेत. 190 कोटी त्यांच्यामुळे सावंतवाडीला मिळाले असं एकनाथ शिंदेने विधान करताना असं म्हटलंय की इथली जनता ही पैशांना विकली जाणार नाही सावंतवाडीकर, त्यामुळे त्यांच्या पाठीशी राहा असं म्हणताना एकनाथ शिंदे असं म्हणाले, शक्तीपीठ सावंतवाडीतून जाणार आहे, त्यामुळे दीपक केसरकर आमचे प्रवक्ते आहेत, ते सांगतील तशा पद्धतीने मी करणार असं काल वक्तव्य केलेलं. कसं बघता या दोन्ही विधानांकडे? शक्तिपीठाची जी नवीन अलाइनमेंट आहे ती सावंतवाडी शहराच्या जवळून जाते आणि त्याच्यामुळे सावंतवाडी शहराचं फार मोठं महत्त्व हे पुढच्या काळामध्ये वाढणार आहे. आणि ह्या अलाइनमेंटला फायनल एकदा मान्यता मिळाल्यानंतर 2-3 गोष्टी होणार आहेत की एक म्हणजे हायवे जोडले जाणार आहेत. 2 हायवे जोडले जाणार आहेत. त्याच्यामध्ये कोस्टल हायवेसुद्धा जोडला जाणार आहे आणि नॅशनल हायवेसुद्धा जोडला जाणार आहे आणि मोठी शहरंसुद्धा त्यामुळे ॲक्सेसेबल होतील. आणि त्याच्यामुळे ही जी नवीन अलाइनमेंट सुचवलेली आहे ती अतिशय चांगली आहे आणि जे थेट गोव्यामध्ये प्रवासी जाण्याऐवजी ते सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येतील. म्हणजे विरोधकांना मग असं वक्तव्य केलं. त्यानंतर आशिष शेलार यांची प्रतिक्रिया आली आहे. आशिष शेलार असं म्हणतायत की जशी घर वापसी होते तशी मतवापसी पण होऊ शकते, त्यामध्ये दीपक केसरकर यांची मतवापसी होईल असं ते म्हणतात. नाही, असं आहे बघा, हे माझे संबंध सर्वांशीच चांगले आहेत, पण त्याचा अर्थ असा नाही की ही निवडणूक आहे. निवडणुकीमध्ये काही ठिकाणी उमेदवार उभे केले गेले ही वस्तुस्थिती आहे आणि त्या उमेदवार उभे करण्यामागचा हेतू हा त्या ठिकाणच्या मताची विभागणी व्हावी हा असल्यामुळे अशी विभागणी झाली तर त्याचा फायदा शेवटी भाजपला होऊ शकतो आणि म्हणून ते विधान केलेलं आहे. त्याच्यामध्ये दुसरा कुठलाही हेतू नाही. उबाटासोबत जो गेला त्याची पराभवाची मातीच चाकली असं आशिष शेलार म्हणतात. त्यासोबत ते असंही म्हणतात की कणकवलीमध्ये उबाटासोबत जे गेले त्यांच्या हातीसुद्धा पराभवाच लागेल. कणकवली ही लोकशाही आघाडी आहे. तिथं पक्षांचा काही संबंध आहे असं मला वाटत नाही आणि त्याच्यामुळे कणकवलीच्या संदर्भात काय चित्र आहे हे माझ्यापेक्षा अधिक चांगलं तुम्हाला माहिती असणार, कारण तुम्ही तिथं प्रत्यक्ष जात आहे. मी तर आजारपणामुळे कुठेही बाहेर पडलेलो नाही. 2-3 मीटिंग तेवढ्या मी केलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे लोकांचे अनेक वर्षाचे संबंध आहेत. ते संबंध लक्षात घेऊन न भेटतासुद्धा लोक मतदान करतील याची मला खात्री आहे. नितेश राणेने असं म्हटलंय, शहर विकास आघाडी तुम्ही शिंदे सेना सुद्धा आहे आणि अशा वेळेला नितेश राणेंनी एक आरोप केलाय की संदेश पारकर यांनी त्यांच्याकडे 30 कोटी रुपये मागितले होते आणि नगराध्यक्षपद मागितलेलं होतं. नाही, हे त्यांच्यामधले दोघांमधला विषय आहे. याच्याबद्दल मला काही कॉमेंट करणं योग्य होणार नाही. याचं उत्तर संदेश पारकरने देणं अधिक संयुक्तिक ठरेल. भाई, नितेश राणेने आज असं म्हटलंय की तुम्ही जो थेट आरोप केलेला होता भाजपवर, भाजप वारेमाप पैशाचा सावंतवाडीमध्ये वापर करतोय, त्याच्यावर नितेश राणेने असं म्हटलंय तुम्ही सत्ताधारी आमदार आहात, माजी मंत्री आहात, तुमच्याकडे काय माहिती असेल तर ती पोलिसांनी द्यावी आणि पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करावी. हे बघा, आता मालवणला तर पैसे पकडले गेले, कुठे कारवाई झाली आहे? उलटं ज्यांनी तक्रार केली त्याच्यावरच कारवाई झालेली आहे. त्याच्यामुळे असं म्हणणं चुकीचं ठरतं की ज्यावेळेला अशी निरपेक्षपणे कारवाई होते त्यावेळेला मग हे बोलण्याचा प्रश्न उद्भवत नाही. शेवटी 4 नगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत. वाटतं का तुम्हाला भाजपच्या विरोधात म्हणजे शिंदे सेनेचे नगराध्यक्ष 4ही नगरपालिकेवर बसू शकतील असं वाटतं? तीन ठिकाणी. 3 ठिकाणी आणि तिथे शहर विकास आघाडीचं
बघा, कणकवलीमध्ये काय होईल याच्यावर मी कॉमेंट, कारण मी स्वतः कणकवलीला गेलेलो नाही, परंतु तिथं काटेकी टक्कर आहे असं बोललं जातं, तर तेवढंच मला माहिती आहे. पण 3 ठिकाणी काय होईल, तुम्हाला विजय मिळेल का? 3 ठिकाणी आम्हाला निश्चितपणे विजय मिळेल. सभेमध्ये जे मुद्दे मांडले गेले ते सर्व व्हॅलिड मुद्दे आहेत. त्याच्यामध्ये वस्तुस्थिती जास्त आहे की मोती तलावाच्या संदर्भात मोती तलाव आपल्या मालकीचा आहे अशी केस घालण्यात आलेली आहे, आणि ही केस चालू असताना जर नगराध्यक्षांनी नगरपालिकेच्या बाजूने बाजू मांडायला लागते, वकील द्यायला लागतात आणि आपली बाजू सक्षमपणे मांडायला लागते, पण समोरची पार्टी जर आपल्याशी संबंधित असेल तर ते घडत नाही, आणि त्याच्यामुळे इथं कन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आहे हे उघड आहे, आणि त्याच्यामुळे ते निदर्शनाला आणून देणं ही वस्तुस्थिती आहे. तोच भाग आपल्या मल्टीस्पेशालिटीच्या संदर्भात आहे. अटी शर्ती काही गव्हर्नमेंट घालत नाही, अटी शर्ती घातल्यामुळे सह्या झालेल्या नाहीत ही वस्तुस्थिती आहे. तर अटी शर्ती न करता जर त्यांनी दिली जमीन तर ताबडतोब हा प्रकल्प सुरू होऊ शकतो, आणि त्याच्याबद्दल त्यांना जमीन दिलेली आहे. सरकारने आपल्याला काही जमीन घेतली नाही, कारण जमीन सरकारच्याच नावाने आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.